हरिओम श्रीराम अंबज्ञ। मी वैभव सिंह पुरव, उरण उपासना केंद्र। माझा एक अनुभव आहे। मी शिपिंग लाईनमध्ये काम करतो, त्यामुळे मला रात्री अपरात्री कधी पण जायला लागतं किंवा यायला लागतं। एक दिवस असाच मी कामाला गेलेलो होतो, सकाळी जाऊन परत संध्याकाळी आलो, कारण का मला परत रात्री 1-1:30 वाजता जायचं। आणि 4 दिवस अगोदरच फोंड्या गाव आहे, जो आता व्यवस्थित जरा झालेला आहे, पाठचा जो भाग आहे, जर कोणी बघितला असेल तर रात्री अपरात्री तिकडे कोणाला तरी जनावर दिसतात किंवा म्हशी दिसतात, तिकडे ऍक्सिडेंट झालेले आहेत। आणि ऍक्सिडेंट झाल्यानंतर रात्री कोण कोणाला बघत नाही किंवा उचलायला पण जात नाही। असे 2-3 दिवस, 1 महिना अगोदर एक ऍक्सिडेंट झालेला, त्या तिकडे एक जण म्हणजे गमावलेला होता। तिकडे काही ना काहीतरी होतच असायचं। मी रात्री 1-2 वाजता किंवा आलो का बापून सांगायचो, बापू आज मला भीती वाटते, आज तुम्ही माझ्याबरोबर याल का, असंच मनात बोलायचो आणि गाडी स्टार्ट करायचो। मला गाडी कंपनीची येत होती, पण मला जो ड्रायव्हर घ्यायला यायचा तो राहायचा जासईला। माझ्याकडनं जवळजवळ माझंच घर 15 किलोमीटर ऑफिसमधनं आणि तो त्याच्या पुढे राहायचा। त्यामुळे मग तो म्हातारा होता त्या हिशोबाने, म्हणजे एक 50-55 वयाचा असेल। मग मला बोलवायचं घरी, मला घरी बोलवून येण्यापेक्षा त्याला मी ऑफिसला बोलवायचो डायरेक्ट, कारण का त्याचा अर्धा तास वाचायचा, कारण का मला येण्यासाठी, घरी घेऊन येण्यासाठी त्याला अर्धा तास लागायचा। म्हणून मी सांगितलं की त्याला येऊ नकोस, त्याच्या पुढे मी माझी बाईक घेऊन येईन। तर मी बापून सांगायचो, बापू चला आता 1 वाजला, आपल्याला निघायचंय, कारण का आपल्याला 3 वाजता वेसळवर जायचंय। तर असंच एक दिवशी जाता जाता मी बापूंना बोललो, बापू चला आज मला जाम भीती पण वाटते, पण मला कोणतरी सोबत पाहिजे ना, पेक्षा तुम्हीच माझ्याबरोबर चला। जर तुम्ही दुसऱ्याकडे कुठे बिझी असाल तर तुम्ही असतातच सगळ्याकडे, कारण का कोणी पटकन बोलवलं का तुम्ही तिकडेच जाता। माझ्याबरोबर यायचं नसेल तर चालेल, पण माझ्यासोबत राहा म्हणून। मी कोटनाका पार केला, त्यावेळेला कोटनाका पण एकदम असाच भयान शांततेसारखा असायचा। मी कोटनाका पार केला आणि नंतर मग माझ्या पाठीमागे एक गाडी, म्हणजे जशी पोलिसांची व्हॅन असते तशी पाठीमागून मला अपर डिपर देत होती। मी बोललो कोणतरी असेल, कोणाला तरी जायचं असेल बाजूला, म्हणून मी बाजूला केला त्याला, बोललो चल बाजूला जाऊन। तरी तो मी जेवढी गाडी स्पीडला चालवायचा तेवढ्या स्पीडला जायचा, परत मी गाडी स्लो केली, बाबा त्याला पुढे जायला जायचं, तो परत स्लो व्हायचा। मी पाठी बघितलंच नाही, बोललो कोणतरी असेल, कशाला पाहिजे। मी नंतर फुंड्या साईडला टर्न मारला, तर फुंड्याच्या कोपऱ्यामध्ये, म्हणजे आता जिकडे पेट्रोल पंप आहे त्या तिकडे एक गाडी उभी होती। मी जसा टर्न मारला ती गाडी माझ्या पुढे, म्हणजे आपण एखाद्याला एस्कॉर्टिंग जशी करतो त्या हिशोबाने मला ती एस्कॉर्टिंग करत होत्या दोन्ही गाड्या, पाठची आणि पुढची गाडी। तसं मला त्यांनी पीयूबी पर्यंत, जिथे माझं ऑफिस आहे तिथपर्यंत जायची। आणि जसं माझं ऑफिस आलं जवळ का ती पुढची गाडी कुठे टर्न मारून जायची। मी बोललो ह्यानं इकडेच जायचं होतं, तर मग मी साईड देत होतो तेव्हाच जायला पाहिजे होतं ना, तेव्हा का नाही गेले। मग बापूंना बोललो, बापू तुम्हीच होतेत का। नंतर बोला नाही, बापू कसे असतील। मग नंतर मग मी परत पाठीवरून बघितलं, तर पाठीमागे ज्या गाडीवरती मी पहिल्यापासून जी गाडी माझ्या पाठीमागे होती त्या गाडीला मी सहज बघितलं, बोललो बघूया कोण आहे म्हणून। तर पाठीमागे असं लिहिलेलं होतं, बापूंचा फोटो होता त्याच्या गाडीवरती आणि ओम मन सामर्थ्य दाता हे नाव होतं। आणि योगायोगाने जी गाडी माझ्या पुढे जी होती ती गाडी जेव्हा टर्न मारली त्या गाडीवरती पण ओम मन सामर्थ्य दाता श्री अनिरुद्धाय नमः हेच नाव होतं। मी बापूंना बोललो, बापू खरंच तू खरंच अंबज्ञ आहेस, की मला भीती वाटत असताना पण तू मला एस्कॉर्टिंग केलं। त्याच दिवशीची ती वेसल झाल्यानंतर त्याच 2 गाड्या मला 3ऱ्या दिवशी ऑफिसवरून येताना एस्कॉर्टिंग माझ्या घरपर्यंत केलं। आई मला विचारते, काय रे तू शिकडा कोण आहे तुला सोडायला आलेला। मी बोललो शिकडा माझ्याबरोबर कोण नाही, मी एकटाच आहे। तर बघ बोलते गाडीतनं आता एक शिकडा उतरला, तू जसा उतरलास ना तुझ्या पाठीमागून एक शिकडा उतरला। म्हणजे बापूंची शरीरदृष्टी होती, त्याने फक्त फेटा बांधलेला होता आणि बापूंची जशी दाढी आहे, म्हणजे आता जी व्हाईट कलरची तशी ब्लॅक कलरची दाढी, तो माणूस मला घरपर्यंत आला। आई मला विचारत नाही, मी आईला बोललो आई शक्यच नाही, बोललो मी माझ्या स्वतःच आलो म्हणून, फक्त 2 गाड्या माझ्या पाठीमागे होत्या, पुढे होत्या, जसा मी परवा तुम्हाला एक अनुभव सांगितला तसा। तो बोलते नाही आता पण बापूच आले तुला न्यायला आणि सोडायला, असेच बापू माझ्या पाठीमागे राहावेत हीच इच्छा। अंबज्ञ श्रीराम।